आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे साई सत्यव्रत काय नवीन भानगड आहे वैद्यबुवा? शेवटी या साईला हवंय तरी काय? सगळं नाटक आहे द्वारकानाथजी. त्या भीमाजी पाटीलला साई सत्यव्रत करायला सांगून ती सगळी शिर्डी स्वतःचीच महिमा प्रस्थापित करायला बघता आहेत. अजून काही नाही, समजलात? तर काय सगळी शिर्डी साई सत्यव्रत करतील का वैद्यबुवा? अरे शेडेच काय, आता तर सगळं विश्व हे व्रत करेल. अरे कधीच नाही, आपण असं होऊ देणार नाही. त्याने साई सत्यव्रत करायला सांगितलं आहे ना, आपण त्याचा विरोध करू वैद्यबुवा. हो. अरे विरोध तर आपण नेहमीच करत आलो आहोत. यावेळी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. असं करूयात का वैद्यबुवा? आपण द्वारकानाथ सत्यव्रत सुरू करूयात. अरे राम राम राम, ऐकलत का द्वारकानाथजी? आणि आपण दावा करून सांगूया की जो कोणी द्वारकानाथ सत्यव्रत करेल त्याला सुख समृद्धी मिळेल, शांती मिळेल, दुःखाचा नाश होईल. वा 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 वा, सत्यवचन. खूप दिवसानंतर धोंडून शहाणपणाची गोष्ट सांगितली आहे. अरे पण हे द्वारकानाथ आधीपासूनच शहाणे आहेत. त्यांना माहित आहे ते स्वतःच पाखंडी आहेत. त्यांच्या नावाचं व्रत कोणाचं कल्याण करणार नाहीये. त्यामुळे स्वतःच साई सत्यव्रत करेल. काय द्वारकानाथ? अरे नानावली, थांब तू. द्वारकानाथजी, अरे या माकडानं मला त्रस्त करून सोडला आहे. तो काय सांगून गेला आहे? अरे बहिरा कुठला, मूर्ख कुठला. विकारांवर विजय मिळवणं सोपं नाहीये. जो आपल्या मनाला देवाच्या भक्तीमध्ये विलीन करतो, त्यांच्यावर हावी होण्यासाठी विकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. आणि जे विकारग्रस्त असतात ते विरक्त होऊ शकत नाहीत. असे लोक फक्त द्वेषाची परिभाषा जाणतात, प्रेम आणि भक्तीला नाही. ते देवाच्या चरणांशी लीन होण्याचा कधीच विचार करत नाहीत. या उलट देवाला आव्हान देण्याचं साहस करतात. जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर आपल्या स्वतःला देवापाशी पूर्णपणे समर्पित करा. देवाची भक्ती करून त्याच्या कृपेचे भागीदार बना. तुमचं कल्याण होईल. सबका मालिक एक. रामलाल, रामलाल, मी आलो आहे रामलाल. बाबा, कसा आहेस रामलाल? तुमच्या कृपेमुळेच माझी दृष्टी परत आली आहे. आणि ह्याच डोळ्यांनी तुमचं दर्शन करण्याचं सौभाग्य मिळालं आहे. मी शिर्डीमध्ये तुझी वाट बघतो आहे. कधी येतो आहेस? बाबा, आम्ही तर शिर्डीला जाण्यासाठीच निघालो होतो. आमच्या तिघांचे डोळे तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले आहेत बाबा. आम्ही तर कधीच पोहोचलो असतो, पण सारखा सारखा रस्ता चुकतोय. आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे बाबा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर शिर्डीला पोहोचू. बाबा, 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 काय झालं? बाबा, तुम्ही साईबाबांना का आवाज दिलात? तुम्ही
इकडे तिकडे काय बघताय? कोणाला शोधताय? मी साईबाबाला शोधतो आहे. साईबाबांना? हो मनीषा, ते आत्ताच इथं आले होते आणि मला विचारत होते की मी अजूनही शिर्डीला का नाही पोहोचलो त्यांच्याकडे. पण ते इथे कसे येऊ शकतात? दरवाजा तर आतून बंद आहे. पण बाबा आले होते मनीषा. आधी सुद्धा अनेक वेळा ते मला भेटायला आले आहेत आणि स्वप्नात गप्पा मारतात. मनीषा, आपल्याला उद्या सकाळीच शिर्डीला जावं लागेल. ते तर आपण तसंही शिर्डीला चाललो आहे. पण जर कोणी सोबत मिळाली किंवा आपल्याला शिर्डीला पोहोचवणारा भेटला तर आपण तिथे लवकर पोहोचू. इथे रामलालजी कोण आहेत? रामलालजी. मी ते तुमच्याबद्दल का विचारतायत? या गावात चोरी झाली आहे आणि पोलीस चोरांना शोधत आहेत. हा माणूस पोलीसवाला आहे का? जर तो चोर आमच्यापैकी असला तर? कोणाच्या चेहऱ्यावर तर लिहिलेलं नसतं की हा माणूस चोर आहे की प्रामाणिक. तुम्हाला इथे कोणी ओळखत नाही. आपण इथून गुपचूप निघून जाऊ. आपल्याला पोलिसांच्या झंझटीत परत नाही पडायचं. मनीषा, आपण कुठली चोरी केली नाहीये. आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चाललो आहोत. मला कुणाचीच भीती नाहीये. रामलालजी, तुम्ही इथं असाल तर समोर या. नमस्कार. बोला. मीच रामलाल आहे. बोला. नमस्कार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. रामलालजी, मी शिर्डीला चाललो आहे. तुम्ही माझ्यासोबत येणार का? बाबा, आम्ही तर शिर्डीला जाण्यासाठीच निघालो होतो, पण सारखा सारखा रस्ता चुकत होतो. आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे बाबा. म्हणजे आम्ही लवकरात लवकर शिर्डीला पोहोचू. आम्ही तुमच्या बरोबर शिर्डीला जरूर येऊ. पण तुम्ही हे सांगा की तुम्हाला यांच्याबद्दल कोणी सांगितलं आणि तुम्हाला आमच्यासारख्या अनोळखी लोकांना तुमच्या बरोबर शिर्डीला का न्यायचं आहे? हा सगळा तर साईबाबांचा चमत्कार आहे ताई. मी तर त्यांचं दर्शन करायला शिर्डीला चाललोय. पण तुम्हाला तर साईंचं बोलवणं आलं आहे. बाबांची तुमच्यावर विशेष कृपा आहे. काल रात्री आम्ही सुद्धा ह्याच धर्मशाळेत थांबलो होतो. आज सकाळी तयार होऊन बाहेर निघालो तर एक फकीर समोर येऊन म्हणाला, तुमच्यासोबत रामलालजी आणि त्यांच्या परिवाराला शिर्डीला घेऊन ये. फकीर? हो ताई, फकीर. पण तो फकीर नंतर मला दिसलाच नाही. मी तर बाबांच्या आज्ञेचं पालन करत होतो. म्हणून मी विचारलं की रामलालजी कोण आहेत. धन्यवाद. चला, उशीर करणं ठीक नाहीये. हो, निघूयात. राजेंद्रला बोलव बाई. हो, आत्ता आले. जय साईनाथ. जय साईनाथ. इथे बसा. देविका ताई, आश्रमाच्या नियमाच्या अनुसार तुम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या परिवाराबद्दल सगळं सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आश्रमाला तुमच्याबद्दल योग्य माहिती मिळायला बरं पडेल. मी काय सांगू? मी खूप वाईट बाई आहे. मी नेहमीच वाईट विचार केला आहे आणि वाईटच केलंय. ज्याच्यामुळेच मी फक्त माझं घरच नाही तर माझ्या मुलीचं घर सुद्धा तोडलंय. मला कंटाळून माझ्या पतींनी घर सोडून संन्यास घेतला आहे. माझ्यामुळे आमचा व्यवसाय, घरदार सगळं लिलावात गेलंय आणि आम्ही बेघर झालोय, रस्त्यावर आलोय. आता तर
आता तर अन्नाचा एक तुकडाही मिळत नाहीये. आणि तुमचे डोळे ते कसे गेले? वाईट कर्म केले तर फळ पण वाईटच मिळणार ना. गुलाल उडून डोळ्यात गेला, त्यामुळे देवाने माझ्या डोळ्यांची दृष्टी हिरावून घेतलीये. आणि तुमची मुलगी कुठे आहे? माझ्या डोळ्याच्या इलाजासाठी पैसे हवेत ना, त्यामुळे ती कुठेतरी नोकरी करते. कुठे असेल माझी निर्मला? कशी असेल? देवा, माझ्या निर्मलाचं रक्षण कर. तिची सगळी दुःख मला दे. तिला कोणतेच कष्ट नको देऊस देवा, तिला कोणतेच कष्ट नको. पती पत्नी म्हणजे दोन शरीर आणि एक आत्मा. एकाला ठेच लागते तर त्रास दुसऱ्याला होतो. एक घायाळ होतो तर आग दुसऱ्याच्या मुखातून निघते. एक खुश होतो तर हास्य दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतं. हे नातं पक्क त्या विधात्याच्या इथं होत असतं. आणि पती पत्नी देवानं बनवलेल्या या दुनियेमध्ये आपलं योगदान देण्यासाठीच येतात. दोघांमध्ये मतभेद पण होतात, भांडणं पण होतात, पण हे सगळं पाण्याच्या बुडबुड्यांसारखं लगेच संपून पण जातं. कारण लग्नामुळे सहजीवनाची इमारत प्रेमाच्या पायावर उभी असते. आणि ते प्रेमच सगळी भांडणं, सगळे रुसवे फुगवे, सगळे मतभेद संपवून टाकतं. प्रेमच एकमेकांना क्षमा करतं. हे नातं जन्मजन्मांतरीचं आहे, जे कोणताच मतभेद किंवा भांडणामुळे तुटू शकत नाही. याला तर जन्मजन्मांतरीपर्यंत निभवायचं आहे. सबका मालिक एक. अरे कांचन बेटा, तू इथे बसली आहेस? आम्ही तुला पूर्ण घरात शोधत होतो. काय झालं आई? अगं, तुझ्यासाठी मुलगा बघितला आहे बघ. हा मुलगा खानदानी आहे, सुसंस्कृत आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे याच्यात कुठलाही खोट नाही. बाबूजी, श्याम सुंदर पण सुसंस्कृत मुलगा आहे, त्याच्यात काहीच खोट नाहीये. मुली, तुला समजतंय का तू काय बोलतेस? अगं पण तो मुका आहे. पण मला तो पसंत आहे. म्हणूनच पूर्ण रात्र त्याची बासरी ऐकत बसतेस? हो आई, काल रात्री तो बासरी फक्त माझ्यासाठी वाजवत होता. पण बाळा, त्याच्या आणि आपल्या ऐपतीत खूप फरक आहे. बाबूजी, पण हे अंतर लग्नानंतर संपून जाईल. काय तुम्ही आपल्या मुलीची एक छोटीशी इच्छा पूर्ण नाही करणार? ठीक आहे. आता चल बरं, राजेंद्र सायकलचा हिशोब बघायला जायचंय मला. ठीक आहे. चला. हे राजेंद्र सायकल्स ते आमच्या कंपनीमधील एक आहे. ज्यावेळी या कंपनीचा लिलाव झाला होता, बाबूजीने त्याची खरेदी केली होती. निर्मला, आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. आज माझ्या जीवनातलं एक स्वप्न पूर्ण झालंय. माणसाला देव किंवा दानव त्याचे कर्मच बनवतात. तो जेव्हा मालकापासून नोकर बनतो तेव्हा आपल्या प्रारब्धाला दोष देतो.
तो हे विसरून जातो की तो आपले प्रारब्ध स्वतःच आपल्या कर्मानं बनवतो. उंच जागेवरून पडण्याचा अर्थ आहे माणसाचं अधपतन होत आहे. कारण उंचावरून तोच पडतो जो देवाला विसरतो, पावला पावलावर विश्वासघात करतो. आपलं अधपतन थांबवून परत उन्नतीकडे वाटचाल करण्यासाठी माणसाला देवाच्या चरणांशीच जायला पाहिजे. देव खूप दयाळू आहे, तो कृपाळू पण आहे. कुठे गेला होता तुम्ही? आम्ही कधीपासून तुमची वाट बघतो आहे. मला खूप जोराची भूक लागली आहे. बाबा, इथे बसा, आपण जेवण करूयात. तुम्ही खा, मला भूक नाहीये. भूक नाहीये? काय खाल्ले तुम्ही? मला काही लोक भेटले होते जे बाबांचे भक्त आहेत. ते शिर्डीला चालले होते बाबांचं दर्शन घेण्यासाठी. त्यांच्या मुखातून बाबांचं वर्णन ऐकून माझं पोट भरलं मनीषा. हो, वर्णन ऐकून मन तृप्त होतं आणि बाबांचं दर्शन घेतल्याने मुक्ती मोक्षाची कवाडं खुली होतात. नमस्कार, प्रणाम. मी नानासाहेब चांदोरकर, साईबाबांचा भक्त आहे. तुम्ही साईबाबांचे दर्शन घेतलं आहे? मी भाग्यशाली आहे ताई की मला साईबाबांचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, म्हणजे आमचा नमस्कार पण साईबाबांपर्यंत पोहोचेल. तुमचा नमस्कार साईबाबांपर्यंत पोहोचला सुद्धा. साईबाबा स्वतः म्हणतात, जो कोणी प्राणी मात्र माझं दर्शन करतो तो मला अत्यंत प्रिय आहे. साईबाबा देव आहेत, पण स्वतःला ते देवाचा दास म्हणवतात. योग्यांचे योगी आहेत ते. जेव्हा जग जागं होतं तेव्हा साईबाबा झोपतात, आणि जेव्हा जग झोपतं तेव्हा साईबाबा जागत असतात. त्यांच्यासाठी गरीब श्रीमंत सगळे एक समान आहेत. ते आपल्या भक्तांकडून दक्षिणा मागतात आणि दक्षिणेच्या स्वरूपात आपल्या भक्तांचं दुःख यातना स्वतःच्या झोळीत घेतात. भिक्षाम देही, भिक्षाम देही, भिक्षाम देही. सांगण्यासाठी तर ते द्वारका माईमध्ये निवास करतात, पण एकाच वेळी विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसतात. जसा भक्त तसा त्यांचा भाव. म्हणूनच काही जणांना त्यांच्यामध्ये श्रीराम दिसतात, तर कुणाला पंढरपूरचा विठोबा. पंचमहाभूतांवर त्यांचं राज्य चालतं. जब साईं बाबा ने आदेश दिया जल को तो जल बना तेल और दीपक जलाए हैं. आज्ञा दी भभूति को तो बन संजीवनी, रोगियों के रोग शोक पल में मिटाए हैं. पवन महक रही साईं की सुगंध से, जो गगन की पूछो तो वो गगन से आए हैं.
शांत हो जा कह कर साईं बाबा धधकती ज्वाला को नियंत्रण में लाए हैं। जो साईबाबांचा जप करतो, विशेष म्हणजे जो साई कथा ऐकतो, त्याचा उद्धार निश्चित आहे। साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल। सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम, ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम। तुम्ही सगळे यावेळी कुठं आहात? द्वारिका माईमध्ये बाबा। द्वारकामाई कोण आहे? ही आई आहे, तुम्हा सगळ्यांची आई। जशी एका आईला आपल्या मुलांची चिंता लागून राहते, त्याच प्रकारे द्वारका माईला पण आपल्या मुलांची चिंता लागून राहते। त्यांच्या वेदनेमध्ये हिला पण वेदना होतात। आई आपल्या मुलाला कवेत घेत असते तेव्हा त्या मुलांचं दुःख कमी होतं। त्याचप्रमाणे जो या द्वारकामाईच्या कवेत येऊन बसतो तेव्हा द्वारकामाई त्याचे कष्ट दूर करते। जो हिच्या छत्रछायेमध्ये विश्राम करतो त्याला सुख प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो। सबका मालिक एक। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हे भस्म आहे, ज्याला आपण उदी म्हणतो। ही उदी आपल्याला काय शिकवण देते म्हाळसापती? आपलं शरीर शेवटी पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन भस्मच होऊन जातं। हे जग मिथ्या आहे, भ्रमच सत्य आहे। ही विभूती आपल्याला वैराग्याची शिकवण देते। आणि मी जी माझ्या भक्तांकडून दक्षिणा घेतो ती आपल्याला त्यागाची शिकवण देते। त्याग आणि वैराग्याशिवाय मायारूपी भवसागर पार करणं अवघड आहे श्यामा। ही विभूती आपल्याला सांगते की माणसाला आपल्या मनात कधी हे माझा आहे, तुझा आहे, तुझा आहे, हे माझा आहे असा भेदभाव कधीच केला नाही पाहिजे। कारण शेवटी प्रत्येकाचा अंत हे भस्मच आहे। ही उदी प्रभावशाली आहे, जो हिला कपाळावर लावेल, ग्रहण करेल, त्याचे पाप ताप शाप नष्ट होऊन जातील।
माझ्या भक्तांना ही विभूती स्वास्थ्य, समृद्धी, चिंता मुक्ती आणि सांसारिक लाभ आणि आनंद देईल. रमते राम आओजी आओजी, उद्या की गुनिया लाओजी लाओजी. बाळासाहेबपती, माऊजी बाबा आज खूप खुश दिसत आहेत. हो हो, असं वाटतंय की बाबांचा प्रिय भक्त येणार आहे. रमते राम आओजी आओजी, उद्या की गुनिया लाओजी लाओजी. रमते राम आओजी आओजी, उद्या की गुनिया लाओजी लाओजी. अरे महाळसापती, जा घरी जा, जाऊन भोजन कर. अरे माझी वहिनी तुझी वाट बघते आहे. जा जा लवकर जा. रमते राम आओजी आओजी, उद्या की गुनिया लाओजी. प्रणाम साई बाबा. घरी जा लवकर. अरे नाना, अरे ये 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 इकडे ये. बाबा बस. एकटा आलायस का नाना? बाबा, माझी बदली जामनेरला झाली आहे. नानी घरात सामान बांधते आहे. अरे मी रामलाल बद्दल बोलतो आहे. रामलाल. कोण रामलाल? माझ्या बरोबर तर कोणीच रामलाल नव्हता. तुझ्या सोबत नव्हता, पण तू तर रामलालच्या सोबत होतास. कोपरगावला जाण्याआधी तुला रामलाल आपल्या पूर्ण परिवारासोबत भेटला होता आणि तू त्याच्यासोबत माझ्याबद्दल बोलत होतास. मी नानासाहेब चांदोरकर, साईबाबांचा भक्त आहे. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, म्हणजे आमचा नमस्कार पण साईबाबांपर्यंत पोहोचेल. आठवलं ना? बाबा, तुम्ही तर सगळंच जाणता. अरे म्हाळसापती, तू घरी जा. हो, वहिनी तुझी वाट बघते. जा जा. मी रामलालला म्हणालो होतो की हवं असेल तर तो आमच्या सोबत येऊ शकतो, पण ते 3 जण होते आणि त्यांच्या बरोबर तुमचे दुसरे भक्त पण होते. त्यांनी नकार देऊन सांगितलं, नानासाहेब, तुम्ही जेही साईबाबांबद्दल सांगितलं ते ऐकून आमच्या तिघांच्या मनात साईबाबांच्या दर्शनाची इच्छा तीव्र झाली आहे. मी पण रामलाल साठी किती बेचैन आहे नाना. अरे म्हाळसापती, तू अजून उभा आहेस? जा जा घरी जा जा. अच्छा नाना, मैनाताई कशी आहे आमची? तुमची कृपा आणि आशीर्वादानं कुशल आहे बाबा. मैनाताईला ही विभूती दे आणि आमच्या मैनाताईला सांग की आम्ही आनंदी वार्तेच्या प्रतीक्षेत आहोत. नानासाहेब, आजोबा आले? मैनाताईला सांग नाना की तुझ्या नावातच नाना आहे. आता खरंच तुला नाना बनव. हा. रमते राम आओजी आओजी, उद्या की गुनिया लाओजी लाओजी. नाना, ही विभूती सगळ्या चिंता, वेदना, पीडा आणि दुःखाचा इलाज आहे. हा. म्हाळसापती, तू गेला नाहीस अजून घरी? जा घरी जा. माझी वहिनी घरी वाट बघत आहे. जा. पण साईनाथ, अरे पण बिन काही नाही. अरे श्यामा, अरे ह्याला घेऊन जा, समजाव ह्याला. अरे जा तू. अरे जा इथून. अरे तुम्ही लोक पण जा. नाना जा, तू घरी जा.
अरे जा इथून. अरे जात का नाही आहात तुम्ही? अरे जा इथून. रमते राम. आऊजी, आऊजी. उदिया की गुनिया. लाऊजी, लाऊजी. उदिया की गुनिया. लाऊजी, लाऊजी. अरे बघा, राम राम राम. वैद्यबुवा, बघताय ना तुम्ही किती उदास दिसतो आहे हा माळसापती. वैद्यबुवा, नानासाहेब चांदोरकर येताच साईबाबांनी श्यामा गुरुजी आणि म्हाळसापतीला काढून दिलं. धोंडू, साई मोठा चतुर आहे आणि म्हाळसापती आहे कंगाल. त्याच्याकडून साईला काहीच मिळणार नाहीये. आणि नानासाहेब कलेक्टरच्या कार्यालयात काम करतो. अरे तरीच या साई बाबाला नानासाहेबाच्या मदतीची गरज असेल. राम राम राम. गुरुजी, साईनाथ माझ्यावर नाराज तर नाही आहेत ना? तुम्ही व्यर्थ चिंता करताय म्हाळसापती. साईबाबा आपल्या भक्तांवर नेहमीच कृपा करतात. त्यांची नेहमी काळजी घेतात. हो, कधी कधी त्यांचा व्यवहार, त्यांचं वागणं विचित्र असतं, जो आपल्याला समजत नाही. पण अशा वागण्यामुळे ते आपल्या भक्तांना संकेत देत असतात आणि अशा संकेतांना आपण समजून घेतलं पाहिजे. संकेत कसला? साईनाथांनी तर मला सतत सगळ्यांच्या समोर घरी जायला सांगितलं होतं. बाबांच्या आज्ञेचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे म्हाळसापतीजी. द्वारकानाथजी, बघताय ना तुम्ही, मला असं वाटतंय की त्या दोघांच्या मध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून वाद चालू आहे. अरे वाद कसला वैद्यबुवा? मला तर वाटतंय की या दोघांनी निर्णय घेतलाय की आता कधीच द्वारकामाई मध्ये पाय ठेवणार नाहीत. अरे राम राम राम. आजच्या प्रवचनामध्ये साईबाबा काय म्हणाले? द्वारकामाई सगळ्यांची आई आहे. मग आईनं मला स्वतःपासून दूर का केलं गुरुजी? म्हाळसापतीजी, साईबाबा हे पण तर म्हणाले की आईला स्वतःच्या मुलांची काळजी लागून राहिलेली असते. साईबाबांना आपली काळजी आहे म्हणून त्यांनी तुम्हाला घरी जायला सांगितलं असेल. चला, या तुम्ही. आली वैद्यबुवा, सगळी गोष्ट माझ्या लक्षात आली. साईबाबांनी नानासाहेबांना बोलवलं आहे कलेक्टर साहेबांना शिफारस करून आपला आयकर वाचवण्यासाठी. अरे राम राम. तर मग आता काय होणार? होणार काय आहे धोंडू? आता साईची बदनामी होईल, साईला कैद होईल. मी माझा अपमान विसरलो नाहीये वैद्यबुवा. मी पण नाही. ती बाईजाबाई इथं येऊन आपल्याला धमकावून गेली होती ना, त्याचा हिशोब पण साईबाबाला चुकवावा लागेल. नक्कीच. हे तुमच्या घराच्या बाहेर लोक का जमले आहेत म्हाळसापतीजी? तुकाराम, तुकाराम, काय झालं आहे? बेटा, काय झालं याला? याचं शरीर का तापलंय? खूप ताप चढलाय, उतरतच नाहीये. उतरेल, उतरेल, चिंता नको करूस. साईनाथ याला ठीक करतील. मी उद्या द्वारकामाईला घेऊन जातो. द्वारकामाईमध्ये जो कोणी पाऊल ठेवतो त्याच्या यातना दुःख कमी होतात. बाबा,
बघितलं, हा शुद्धीवर आला. बाबा, मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. का नाही? ये 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 ये. बाबा, गाणं फक्त एकदा साईबाबावाला गाणं म्हणा ना. हो बेटा, हो. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. बेटा, शंभू. हे भस्म आहे, याला आपण उदी म्हणतो. ही उदी आपल्याला काय शिकवण देते म्हाळसापती? आपलं शरीर शेवटी पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन भस्मच होऊन जातं. म्हाळसापती, धीर ठेवा. सांभाळा स्वतःला, सांभाळा. सांभाळा म्हाळसापतीजी. बाबा, म्हाळसापती कसा आहे श्यामा? त्यांची परिस्थिती बघवत नाहीये बाबा. तुम्हाला सगळं माहित होतं बाबा की म्हाळसापतीच्या मुलाचा मृत्यू होणार आहे. म्हणूनच तुम्ही त्यांना घरी जायला सांगत होतात. असं का झालं साईबाळा? म्हाळसापती तर तुझा प्रिय भक्त आहे. आई, पांडू सुद्धा श्रीकृष्णाचा प्रिय भक्त होता आणि श्रीकृष्ण असतानाही त्यांचे 5 पुत्र मारले गेले होते. पर इतकं वाईट व्हायला नको होतं साईबाळा. घटिताला कोणी टाळू शकत नाही आई. मृत्यू एक घटित आहे, त्याला कोणीच अघटितामध्ये परावर्तित करू शकत नाही. मी सुद्धा नाही. माणसाला जे भोग भोगायचे आहेत ते त्याला भोगावेच लागतात. बैजाबाई, जर म्हाळसापतीजी आपल्या घरी गेले नसते ना, तर त्यांची त्यांच्या मुलासोबत शेवटची भेट झाली नसती. सबका मालिक एक.